सेक्शन 23 मधनं तुम्हाला काय कळलं? सेक्शन 23 मध्ये रजिस्ट्रेशन कोणाला घ्यायची गरज नाही, कोणाला घ्यायची गरज नाही. सेक्शन 23 प्रमाणे काय सांगाल? सोपा प्रश्न आहे ना का डिफिकल्ट आहे ना याच्यामध्ये? काय ॲग्रिकल्चरिस्ट. एक दुसरं, ज्यांचा असा बिझनेस आहे की ज्यामध्ये एक्झाम सप्लाय करतात, एक्झाम सप्लाय. आणखीन पेट्रोलियम प्रॉडक्ट, आणखीन वाईन शॉप, याच्यावरती जीएसटी लागूच होत नाही, म्हणजे याला नॉन टॅक्सेबल सप्लाय म्हणतात. नॉन टॅक्सेबल सप्लाय. आणखीन गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढून सांगू शकतं की कोणाला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. त्यातनंच आपण काय बघितलं की जे 10 लाख 20 लाखाचं जे लिमिट होतं ते 40 लाखपर्यंत त्यांनी काय केलं, एक्सटेंड केलं. या व्यतिरिक्त अजून काय बघितलं याच्यामध्ये की रिव्हर्स चार्जचं काय बघितलं की जर एखादा सप्लायर सप्लाय करतो पण त्याच्यावरती टॅक्स जमा करण्याची जबाबदारी ही रिसिपेंटची असेल तर सप्लायरला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. त्यांनी स्वइच्छेने घेतलं, ओके. जसं पोर्टरचं सांगितलं मी की पोर्टर हा GT आहे, तो 5% GSTचं इनवॉइस बनवतो आणि रिसिपियंटला टॅक्स देण्याची जबाबदारी दिलेली आहे. अशी प्रोव्हिजन जर असेल तिकडे, असा सप्लाय जर असेल तर तिथे कंपल्सरी रिसिपियंटला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. पण जो सप्लायर आहे रजिस्ट्रेशन त्याला घेण्याची गरज नाही. तसंच सर्व्हिसेस देणारे असतील सर्व्हिस प्रोव्हायडर टॅक्सेबल सर्व्हिस राज्याबाहेर देवो किंवा ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू देवो, ECO थ्रू. सेक्शन 24 मध्ये काय ॲक्च्युली प्रोव्हिजन आहे की ECO थ्रू सप्लाय केला गुड सर्व्हिसेसचा तर रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यायला लागत होतं. राज्याबाहेर सप्लाय केला, गुड्सचा सप्लाय केला राज्याबाहेर तर रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. पण सर्व्हिस प्रोव्हायडरनं काय केलं, त्यांनी एक्झाम केलं. सर्व्हिस प्रोव्हायडर राज्याबाहेर सप्लाय करू शकतात, ECO थ्रू सप्लाय करू शकतात, जोपर्यंत त्यांचा टर्नओव्हर थ्रेशोल्ड लिमिट एक्सीड करत नाही तोपर्यंत त्यांना रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. म्हणजे 22(1) त्यांना ॲप्लिकेबल होईल. 24 सेक्शनप्रमाणे जी तरतूद आहे की रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. राज्याबाहेर सप्लाय केला तर, ECO थ्रू सप्लाय केला तर ते सर्व्हिस प्रोव्हायडरला ॲप्लिकेबल होत नाही एक्झाम्पशन दिल्यामुळे. तसंच कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आहे. या कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनचं काय, हँडीक्राफ्ट गुड्स नोटिफाय केले, त्याचे नोटिफिकेशन आहे. त्यात जे गुड्स लिस्टेड आहेत ते सप्लाय करत असतील तर त्यांच्याकडे पॅन नंबर पाहिजे आणि E-वे बिल त्यांनी बनवलं पाहिजे. ते सप्लाय करू शकतात, रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही जोपर्यंत त्यांचा टर्नओव्हर जे थ्रेशोल्ड लिमिट आहे ते एक्सीड करत नाही. हे 5 पॉईंट फार अगोदरपासून आहेत ह्या नोटिफिकेशन्स. आता मागच्या वर्षी लेटेस्ट नोटिफिकेशन काय आलं की गुड्स सप्लाय केले ECO थ्रू तर 6 टू वेव द रिक्वायरमेंट ऑफ रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी घेण्यासाठी सेक्शन 24 मध्ये सबसेक्शन 9 मध्ये प्रोव्हिजन आहे. त्याप्रमाणे आता हे मी सांगितलं का केलं असेल, जसं झेप्टो सारखे प्लॅटफॉर्म आहेत जिकडे काय करतात लोक, ॲप इन्स्टॉल करा आणि लोकली तुम्ही ज्या रोजच्या घरातल्या वस्तू लागतात त्या मागवू शकता. कुठे साध्या गोष्टी असतील, तुम्हाला सोप पाहिजे, मॅगी लागते मुलांना, हे मागवता येतं. दूध आहे, जे रोज तुम्हाला लागतं ते जर इमिजिएटली तुम्हाला पाहिजे असेल जस्ट ॲप काढलं, ऑर्डर केली, पेमेंट केलं, तुम्हाला होम डिलिव्हरी मिळते. आता अशा ॲपचं जर का मार्केटमध्ये सर्रास वापर सुरू झाला असेल तर लोकल व्यापारी काय करणार, छोटे व्यापारी काय करणार, त्यांच्याकडे कोण जाणारच नाही. माझ्या बिल्डिंग खाली एक किराणामालाचं दुकान आहे, मी तिकडे जाण्यापेक्षा ॲप थ्रू जर मला मिळत असेल त्याच कॉस्टमध्ये, ज्या कॉस्टमध्ये मला खाली जाऊन फिजिकली तिकडे जाऊन ते घेण्यापेक्षा ते लोक ॲप वापरायला जर का आता यूज टू झाले असतील ते ॲप वापरतीलच. मग इथे छोट्या व्यापाऱ्यांना काय केलं गव्हर्नमेंटनी की तुम्ही पण अशा ECOकडे ॲक्च्युली कुठल्याही ॲपवरती काय असतात, तो जो व्यक्ती असतो तो स्वतःला तिकडे नोंद करतो की बा तुम्ही तुमच्या ॲपमध्ये कुठली ऑर्डर आली तर मग वेगवेगळ्या दुकानामधून ती ऑर्डर पाठवली जाते.
त्यांना तिकडे काय केलं जातं, लिस्टिंग केलं जातं. पण लिस्टिंग करण्याचे चार्जेस त्यांना पे केले कुठल्याही छोट्या दुकानदारांनी तर तो पण ECO थ्रू काय करू सप्लाय करू शकतो. मग इथे छोटा दुकानदार जोपर्यंत त्याचा टर्नओव्हर 10 करोड किंवा 20 करोड किंवा 40 लाख 10, 20 किंवा 40 लाख जे काय त्या राज्याचं लिमिट असेल हे जोपर्यंत एक्सिड होत नाही तोपर्यंत त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज असणार नाही. अशा प्रकारची प्रोव्हिजन ॲक्च्युली पहिले काय होतं, ECO थ्रू जो रजिस्टर्ड पर्सन असेल पण जर तो कंपोजिशन रजिस्टर असेल तर त्याला पण राज्याबाहेर आणि ECO थ्रू सप्लाय करण्याचं रेस्ट्रिक्शन देण्यात आलेलं होतं. आणि आता बदलत्या काळानुसार गव्हर्नमेंटने काय केलं की ECO थ्रू सप्लाय कंपोजिशन डीलर पण करू शकतो, अनरजिस्टर्ड पर्सन पण करू शकतो. फक्त कंडिशन काय दिली, एनरोलमेंट नंबर घ्यायचा. आणि एनरोलमेंट नंबर घेण्याकरता काय होतं, इकडे एक ऑप्शन दिला पोर्टलला त्यांनी, जनरेट युजर ID फॉर अनरजिस्टर्ड ॲप्लिकंट. आणि इथे हे 3 ऑप्शन आहेत, हे बघा. आणि इथे खाली तिसरा ऑप्शन जो आहे, टू अप्लाय ॲज अ सप्लायर टू ई-कॉमर्स ऑपरेटर. इथे क्लिक केलं का इथे त्यांना पॅन आणि ही माहिती भरली का त्यांना काय मिळेल, एनरोलमेंट नंबर मिळेल. एकदम सोपी त्यांना इथे प्रोसेस दिलेली आहे. हे ॲड्रेस आणि डिटेल्स जी आहे या बिझनेसला ECO थ्रू सप्लाय करण्याची गव्हर्नमेंट परमिशन देत आहे विदाउट रजिस्ट्रेशन. पण एकच अट काय, एनरोलमेंट नंबर द्यायचा. आता ह्या एनरोलमेंट नंबर दिल्यानंतर पुढे काय होईल, जोपर्यंत ते 22(1) लिमिट एक्सीड करत नाही तोपर्यंत ते अनरजिस्टर्ड राहून सप्लाय करू शकतात. आता हे ते नोटिफिकेशन आहे 23(2) प्रमाणे, पर्सन मेकिंग सप्लाय ऑफ गुड्स थ्रू अँड इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर, जोपर्यंत त्यांचं ॲग्रिगेट टर्नओव्हर प्रिसिडिंग फायनान्शियल इयर, अमाऊंट ऑफ ॲग्रिगेट टर्नओव्हर, जोपर्यंत 22(1) त्यांना लागू होत नाही तोपर्यंत ते रजिस्ट्रेशन घेण्याची त्यांना गरज नाही. ओके. पण त्यांना राज्याबाहेर सप्लाय करायचा नाही आहे, इंटरस्टेट सप्लाय करायचा नाही आहे. सच पर्सन शॅल नॉट मेक सप्लाय ऑफ गुड्स थ्रू ई-कॉमर्स ऑपरेटर इन मोर दॅन 1 स्टेट. एका स्टेटमध्ये ते करू शकतात. ते महाराष्ट्रामध्ये असतील महाराष्ट्रामध्येच करू शकतात. आणि त्यांना त्यांच्याकडे पॅन असणं गरजेचं आहे. आणि त्यांना तिकडे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर एनरोलमेंट नंबर त्यांना अलॉट केला जाईल. हे दिलं आहे. ह्या अटी शर्तीवरती काल बघितलं आपण, अनरजिस्टर्ड पर्सन पण ई-कॉमर्स ऑपरेटर थ्रू सप्लाय करू शकतो. आणि त्याचप्रमाणे ECOला पण याच प्रकारे एक नोटिफिकेशन काढून सांगितलं. याच्यामध्ये सेक्शन 148ची पॉवर वापरली, हे लक्षात घ्या. इकडे 23(2)च्या पॉवरनी जसं एक्झम्पशन दिलं तर ECOचं काम काय असतं, ECO थ्रू ज्यांचा सप्लाय होतो त्यांचा 1% TCS जमा करायचा आहे. आता जर का हे पर्सन रजिस्टर्ड नसतील तर त्यांचा TCS कट करून जमा कुठे करणार, का करणार, कारण त्यांना टॅक्स भरायचाच नाही आहे. मग त्यामुळे GSR 8मध्ये दिलं आहे, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर शॅल नॉट कलेक्ट टॅक्स ॲट सोर्स. 52(1) प्रमाणे त्यांच्यावरती जे ऑब्लिगेशन आहे GSR 8मध्ये माहिती द्या, पण टॅक्स डिडक्ट करण्याची तरतूद जी आहे ती ह्यांच्याकरता शिथिल करण्यात आलेली आहे. आणखी एक नोटिफिकेशन जे आहे यात पण सेक्शन 148ची पॉवर वापरली आहे. आणि जे सेक्शन 10मध्ये म्हणजे जे कंपोजिशन डीलर आहेत ते पण राज्याबाहेर सप्लाय करू शकणार नाहीत. नॉट अलाउ एनी इंटरस्टेट सप्लाय ऑफ गुड्स थ्रू. पण ते 52(1) प्रमाणे त्यांना आणि GSR 8मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर शॅल फर्निश द डिटेल्स ऑफ सप्लाय ऑफ गुड्स मेड थ्रू बाय द सेड पर्सन. अलाउ केलं गेलं. या प्रकारे ह्या 3 नोटिफिकेशनमुळे काय झालं, ECO थ्रू अनरजिस्टर्ड पर्सन आणि कंपोजिशन डीलर हे ECO थ्रू सप्लाय करू शकतात. अशा प्रकारे
1 ऑक्टोबर 2023 पासून ही अमेंडमेंट झाली. आता हा 24 सेक्शन जो हा काय सांगतो बघा, 22(1) मध्ये काही दिलं असेल, नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सेक्शन 22(1) काही सांगितलं असेल तर द फॉलोइंग कॅटेगरीज ऑफ पर्सन शॅल बी रिक्वायर्ड टू बी रजिस्टर्ड अंडर दिस ॲक्ट. 22(1) लागू होणार नाही. 22(1) ला 24 सेक्शन ओव्हरराईड करतो. आलं लक्षात? पर्सन मेकिंग एनी इंटरस्टेट टॅक्सेबल सप्लाय. आता ज्यावेळेस ही तरतूद आहे त्यावेळेस मला बघायला लागतं कुठे एक्झम्पशन आहे का. जर एक्झम्पशन दिलं आहे तर ह्यांच्यासाठी हे लागू होणार नाही. कोणाकरता? सर्व्हिस प्रोव्हायडर कॅन मेक इंटरस्टेट सप्लाय. बघितलं आपण नोटिफिकेशन नंबर मी सांगितलं तुम्हाला हे आहे. त्यामुळे जोपर्यंत त्यांचा टर्नओव्हर 20 लाख 10 लाख त्या राज्यामध्ये 4 राज्यांमध्ये 10 बाकी ठिकाणी 20, जोपर्यंत सर्व्हिस प्रोव्हायडर 10 लाख किंवा 20 लाख आहे, 40 लाख कोणा करताय? गुड्स एक्सक्लुझिव्ह सप्लाय गुड्ससाठी 40 लाख आहे. त्यामुळे सर्व्हिस प्रोव्हायडर 10 किंवा 20 लाख जोपर्यंत एक्सिड होत नाही तोपर्यंत ते राज्याबाहेर सप्लाय करू शकतात. तसंच नोटिफाईड हँडीक्राफ्ट गुड्स आहेत ते पण राज्याबाहेर सप्लाय करू शकतात. कंडिशन दिले त्यांना, पॅन असला पाहिजे आणि EUB बनवलं पाहिजे. आता ह्याचा इम्पॅक्ट काय झाला? ओनली इंटरस्टेट सप्लाय गुड्सचा सप्लाय जर राज्याबाहेर केला तर इमिजिएटली त्यांना 24(1) प्रमाणे रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. गुड्सच्या सप्लायरला, सर्व्हिस प्रोव्हायडरला एक्झाम केलं गेलं. कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन हा एक कन्सेप्ट आहे. त्यामध्ये कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन डिफाईन केला आहे सेक्शन 2 मध्ये क्लॉज 20 मध्ये. आता जो अशा प्रकारे याचं एखाद्या राज्यामध्ये फिक्स प्लेस ऑफ बिझनेस नाही आहे. समजा एक इव्हेंट आहे, एखादं एक्झिबिशन आहे, एखादा जत्रा आहे, मेला आहे. जसं आपल्याकडे दिवाळी आहे, दिवाळीमध्ये फटाके विकण्याकरता दुसऱ्या राज्यांमधनं लोक येऊ शकतात. 1 महिना फटाके विकतील, निघून जातील. इथे काय काहीतरी प्रासंगिक व्यापार त्यांना करायचा आहे. ओकेजनली करा. इथे त्यांचा फिक्स प्लेस ऑफ बिझनेस नाही आहे. त्यांचा फिक्स प्लेस बिझनेस कुठे आहे? वेगळ्या राज्यामध्ये. पण इथे कसं होतं GSTमध्ये प्रत्येक राज्याचं इन्कम जे आहे, म्हणजे CGST तर केंद्राला मिळतो, पण AGST कोणाला मिळायला पाहिजे? त्या प्रत्येक राज्याला मिळायला पाहिजे. जर का माझं 4 स्टेटमध्ये बिझनेस असेल, फिक्स प्लेस ऑफ बिझनेस, तर मी 4 स्टेटमध्ये घेईन. पण जर का मला तिकडे एखादं छोटं कॉन्ट्रॅक्ट मिळालं किंवा असा ओकेजनली काय सप्लाय करायचा आहे जो 90 दिवसापेक्षा कमी कालावधीचा असेल, 90 डेजपेक्षा कमी कालावधीचा असेल, तर अप टू 90 डेजसाठी एक टेम्पररी रजिस्ट्रेशन घेता येतं. ते घेता कोणासाठी आहे? तर कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन म्हणजे असे व्यक्ती पर्सन हू ओकेजनली अंडरटेक्स ट्रान्झॅक्शन्स इन्व्हॉल्विंग सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस ऑर बोथ इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस वेदर ॲज प्रिन्सिपल. म्हणजे मी माझा बिझनेस करीन किंवा तुम्ही मला एजंट म्हणून अपॉइंट केलं आहे की जा इकडे बिझनेस करा, स्वतःचा करो, कोणातरी एजंट म्हणून करो किंवा एनी अदर कॅपॅसिटी करो त्या राज्यामध्ये UTमध्ये वेअर ही हॅज नो फिक्स प्लेस ऑफ बिझनेस. इथे फिक्स प्लेस ऑफ बिझनेस नाही आहे. तिकडे काही प्रसंगानुरूप काय व्यवसाय करायचा असेल तर तो जो व्यक्ती आहे तो कोण असेल? तिकडे कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन असेल. ओके. तर ह्याच्यामध्ये जर हँडीक्राफ्ट गुड्स असतील तर ते पण एक्झाम केले, त्याच्याकरता रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. पण बाकी इतर जे गुड्स असतील ते जर का राज्याबाहेर वेगळ्या राज्यामध्ये सप्लाय करायचं असेल तर मग त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यावं लागतं. जसं मी रजिस्ट्रेशन करायला जाईन त्यामध्ये ऑप्शन असतो की मला रजिस्ट्रेशन कशाकरता पाहिजे. जो मी रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरेन त्यात मला ऑप्शन मिळतो की कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. म्हणजे जो फॉर्म आहे इकडे, जेव्हा मी इकडे येईन जाईन, आता इथे ही माहिती भरली, ही पार्ट ए मध्ये आहे. पार्ट बी मध्ये मला चूज करायला लागतं की मला कंपोजिशन डीलर आहे मी का मला कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन म्हणून पाहिजे. हे चूज केलं तर रजिस्ट्रेशन त्याप्रमाणे मिळतं. ही प्रोसेस करायला लागेल त्याला. जसं आता कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन हा कुठला आहे? भारतामधला तो व्यक्ती आहे, पण त्याच्या दुसऱ्या राज्यामध्ये फिक्स प्लेस ऑफ बिझनेस नाही आहे आणि तो ओकेजनली सप्लाय करू इच्छितो, गुड सर्व्हिसेस किंवा दोन्हीचा. तसंच जर का देशाबाहेरचा व्यक्ती असेल तर त्याला इथे म्हटलेलं आहे नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. मीन्स एनी पर्सन हू ओकेजनली अंडरटेक्स ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्विंग सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस किंवा दोन्ही वेदर ॲज प्रिन्सिपल एजंट इन अदर कॅपॅसिटी
त्याचं फिक्स प्लेस ऑफ बिझनेसही नाही आहे भारतात, आणि भारतामध्ये त्याचा रेसिडेन्स पण नाही आहे. CTP कोण आहे? भारतामधला आहे, पण त्याचं एका राज्यामध्ये फिक्स प्लेस ऑफ बिझनेस आहे आणि दुसऱ्या राज्यामध्ये तो ओकेजनली करतोय, तेव्हा तो कोण होईल? कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन होईल. पण वेगळ्या देशामधला कोण आला तर तो कोण असेल? NRTP, नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. तर ह्याला रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यायला लागेल. ओके. आता रिव्हर्स चार्ज आहे. रिव्हर्स चार्ज ज्यांच्यावर लागू आहे, सपोज तुम्ही परचेस करताय आणि जर तुम्हाला रिव्हर्स चार्जमध्ये GST भरायचं आहे, रजिस्ट्रेशन तुम्हाला कंपल्सरी घ्यायला लागेल. तुम्हाला 22/1 तुम्ही म्हणाल की आमचा टर्नओव्हर जास्त नाही आहे, रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. ओके. आता बघा कसं आहे, एक लीगल सर्व्हिस आहे, म्हणून मी एक्झाम्पल देतो. या लीगल सर्व्हिसमध्ये असं आहे की कुठला ॲडवाईस जर तुमची कोर्टामध्ये बाजू मांडायची आहे, ट्रिब्युनलसमोर बाजू मांडायची आहे, तुम्ही एक व्यक्ती अपॉइंट कराल, बरोबर आहे. तुम्ही लीगल ॲडवाईस घ्याल, तर तो व्यक्ती त्याच्याकडे GST नंबर असो अगर नसो, लीगल सर्व्हिसेससाठी तुमच्याकडून तो टॅक्स कलेक्ट करू शकत नाही. ॲज पर लॉ जबाबदारी रिसिपेंटवर आहे. सर्व्हिस तर तुम्ही घेत असाल तर तुमची जबाबदारी आहे की तुम्ही टॅक्स सरकारकडे जमा करायचा. मी तुम्हाला सर्व्हिस दिली, लीगल सर्व्हिस दिली, तर मी तुमच्याकडून टॅक्स कलेक्ट करून जमा करू शकत नाही. मला तो अधिकार नाही, माझी जबाबदारी नाही. आलं लक्षात? तर ह्या केसमध्ये काय होतं, छोटे व्यापारी असतील आणि त्यांचा असा कुठला लीगल मॅटर जर बिझनेस संदर्भामध्ये आला की ज्यांचे छोटे म्हणजे ज्यांचा टर्नओव्हर 20 लाखापेक्षा कमी आहे किंवा 10 लाखापेक्षा कमी आहे, छोट्या त्या 4 राज्यांमध्ये, तर त्यांना काय केलं गव्हर्नमेंटने, जे नोटिफिकेशन आहे 12/12/2017, याच्यामध्ये एक 45 नंबरची एंट्री नंबर 45 यात लीगल सर्व्हिसेस जर घेतली असेल, पार्टनरशिप फर्म ऑफ ॲडव्होकेटकडनं किंवा इंडिव्हिज्युअल ॲडव्होकेटकडनं किंवा ॲडव्होकेट किंवा सिनियर ॲडव्होकेटकडनं, बाय वे ऑफ लीगल सर्व्हिस टू अ बिझनेस एंटिटी ज्यांचं ॲग्रिगेट टर्नओव्हर विदिन थ्रेशोल्ड लिमिट आहे, त्यांनी लीगल सर्व्हिस घेतली, तर त्यांना एक्झाम्प्ट केले, म्हणजे टॅक्स देण्याची गरज नाही. हे असं का केलं? जर मोठा बिझनेस आहे, त्याचा नंबर आहे GSTमध्ये, तर ते टॅक्स काय करतील? स्वतःहून जमा करतील. आणि जे छोटे व्यापारी आहेत की ज्यांचे ॲग्रिगेट टर्नओव्हर 22/1 प्रमाणे थ्रेशोल्ड लिमिटच्या खाली आहे, तर त्यांना या प्रोव्हिजनप्रमाणे रजिस्ट्रेशन घेण्याची गरज पडू नये म्हणून हे केलं. फक्त ही सर्व्हिस, बाकी सर्व्हिस नाही, बाकी कुठल्या गुड सर्व्हिस नाही. एक यादी आहे सर्व्हिसेसची, अराऊंड त्यामध्ये 20 सर्व्हिस असतील, 20 सर्व्हिस असतील आणि एक 7-8 गुड्स आहेत. हे जर घेतले, जो परचेस करेल GST त्याने द्यायचं आहे. आलं लक्षात? बघा कसं आहे, मी तुम्हाला एक गुड्स सप्लाय करतो, तर मला बघायला लागेल की त्या गुड्सवरती मी जो गुड्स सप्लाय करतो याचा HSN काय. मी सर्व्हिसेस सप्लाय करत असेल तर मग त्याचा सर्व्हिस अकाउंट कोड काय हे मी बघीन. याचं सेक्शन 9 प्रमाणे गव्हर्नमेंटकडे त्यात हे दिलं आहे की जर सप्लाय होत असेल त्याच्यावरती टॅक्स लागेल आणि गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढेल आणि त्यात ते देतील की त्या स्पेसिफिक गुड्सला किंवा सर्व्हिसला टॅक्स रेट काय असेल. म्हणजे माझा HSN काय, मी सप्लाय गुड्सचा करतो का सर्व्हिसचा करतो, पहिले मी बघीन, आणि मग त्या HSN काय ते बघीन किंवा सर्व्हिस अकाउंट कोड काय बघीन, आणि त्याला काय रेट दिला आहे तिकडे, वेदर 3%, 5%, 12%, 18%, 28%, कुठला रेट दिला आहे हे मी बघीन. आणि त्याप्रमाणे मी जेव्हा सप्लाय करीन त्याचा इनवॉइस बनवीन, तेव्हा त्याप्रमाणे काय करीन, इनवॉइसमध्ये तो HSN कोड टाकीन आणि तो रेट टाकीन. आता जर का तिकडे मला हा सप्लाय करायचा आहे तर मला बघायला मला कसं कळणार की माझा फॉरवर्ड चार्ज आहे का रिव्हर्स चार्ज आहे. तर रिव्हर्स चार्जचं वेगळं नोटिफिकेशन आहे, त्यात मी बघीन की माझे गुड्स किंवा सर्व्हिस हे रिव्हर्स चार्जमध्ये येतात का. जर याचं उत्तर नो आहे तर मग फॉरवर्ड चार्ज. हे लक्षात घ्या.
एक लक्षात घ्या, परत तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट, जे माझा ट्रान्झॅक्शन आहे, माझा काहीतरी व्यवहार आहे, मी तरी बिझनेस करतोय, सगळ्यात पहिले मला हे बघायला लागेल ते सप्लायमध्ये येतं की नाही, सप्लाय आहे की नाही. ओके, सप्लाय जर आहे, यस, उत्तर आलं यस, तर मग तो सप्लाय गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे हे बघायला लागेल मला. ओके, आता मला कळलं की सप्लाय गुड्सचा आहे, तर मग एक्झामचं नोटिफिकेशन गुड्सचं वेगळं आहे, एक्झामचं नोटिफिकेशन सर्व्हिसचं वेगळं आहे. सेक्शन 9 प्रमाणे सप्लाय असेल तर टॅक्स लागेल, आणि सेक्शन 11 प्रमाणे, सेक्शन 11 प्रमाणे गव्हर्नमेंट काय करेल, कुठले गुड्स एक्झाम्प्ट आहेत याची यादी देईल, कुठले सर्व्हिस एक्झाम्प्ट आहेत याची यादी देईल. मला हे बघायला पाहिजे की एक्झाम्पशनची यादी छोटी आहे, त्यात माझे सर्व्हिस आहे का, गुड्स आहे का, आहे, विषय संपला, माझा एक्झाम संपला. आलं लक्षात. आणि त्याकरता मला माझ्या गुड्सचा किंवा सर्व्हिसचा HSN कोड किंवा सर्व्हिस अकाउंट पण माहिती पाहिजे. लक्षात घ्या. एक्झाम्पशन नाही आहे, जर का एक्झाम्पशन नाही आहे तर मग ते टॅक्सेबल गुड्स होतील, किंवा मग सर्व्हिस जी माझी आहे ही टॅक्सेबल आहे. मग मी सेक्शन 9चं नोटिफिकेशन बघीन गुड्सचं. आलं लक्षात. तुमच्याकडे असं कुठलं ॲप असेल ज्यात हे सगळं मिळतं, जस्ट एक HSN कोड टाकला लगेच दाखवतो की एक्झाम्प्ट आहे का टॅक्सेबल आहे. पण जर तसं नसेल तुम्हाला मग नोटिफिकेशन काढून बघायला लागेल त्यात कुठे माझी सर्व्हिस येते का एक्झाम्पशनमध्ये. आता जर का टॅक्सेबल झालेली आहे, टॅक्सेबल आहे, मग परत हे बघायचं की रिव्हर्स चार्जचं नोटिफिकेशन आहे, रिव्हर्स चार्ज गुड्सचं आणि सर्व्हिसचं, त्यात माझे गुड्स किंवा सर्व्हिस आहेत का. सगळ्यात पहिले सप्लाय आहे का, सप्लाय आहे तर तो टॅक्सेबल आहे का एक्झाम्प्ट आहे. सप्लाय असेल तर सप्लाय गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे, मग टॅक्सेबल आहे का एक्झाम्प्ट आहे. आणि जर टॅक्सेबल आहे तर रिव्हर्स चार्ज आहे का फॉरवर्ड चार्ज आहे. आलं लक्षात. आता जर तुम्हाला फॉरवर्ड चार्ज असेल आणि जे काय असेल, आता जर का माझं गुड्स आहे तर मला मग याचा टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स वेगळा आहे, टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स वेगळा आहे सेक्शन 12 मध्ये, आणि टाईम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस सेक्शन 13. म्हणजे ते जे ट्रान्झॅक्शन आहे ते तर गुड्सचं असेल त्याच्यावरती मी टॅक्स देणं कधी लागतो हे टाईम ऑफ सप्लाय सांगतो, आणि सर्व्हिसचं असेल तर टाईम ऑफ सप्लाय सर्व्हिसचं सांगतो की हे दोन प्रोविजन वेगवेगळे आहेत. जर टॅक्स इनवॉइस बनवायचं आहे तर टॅक्स इनवॉइस बनवण्यासाठी पण सेक्शन 31(1) मध्ये आणि 31(2) मध्ये प्रोविजन आहे. नॉर्मल इनवॉइस बनवायचं असेल वन टाईम, जर आपलं ट्रान्झॅक्शन जे असेल ते वन टाईम आहे, गुड्स दिले विषय संपला, सर्व्हिस दिले विषय संपला, तर 31(1) मध्ये काय बनतो, गुड्सचा इनवॉइस बनतो, 31(2) मध्ये सर्व्हिसचा इनवॉइस बनतो. म्हणजे हे पहिले माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे सेक्शन 7 जो आहे हा सप्लाय कसला आहे हे सांगतो, सप्लाय इन्क्लूड्स काय येईल हे सांगतो. ॲक्टमध्ये मी आलो इकडे, बघा इकडे ॲक्टमध्ये आता जर मी चॅप्टर वाईज काढलं तर मला चॅप्टर 1, चॅप्टर 2, चॅप्टर 3 मध्ये आलात तुम्ही तर ह्यात तुम्हाला सप्लाय, कंपोजिट आणि मिक्स सप्लाय, सेक्शन 9 मध्ये लेवी, हे सेक्शन 9 मध्ये जो कंपोजिशन डीलर नाही आहे, नॉर्मल सप्लायर आहे तो आहे. सेक्शन 10 मध्ये स्पेशल लेवी म्हणजे कंपोजिशन लेवी, आणि 11 मध्ये एक्झम्पशन आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही सेक्शन 9 बघाल ते ह्याच्यामध्ये जो टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करायचा आहे तो कोणाला जमा करायचा आहे, तर तो जमा करायचा आहे आयदर सप्लायरला
दुसरं रिसिपियंटला, आणि तिसरं इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर सेक्शन 9(1), 9(3) आणि 9(4), आणि सेक्शन ECUचा जो आहे तो 9(5) आहे. आणि जो 9(2) जो आहे यात हे दिलं आहे की पेट्रोलियम प्रॉडक्ट आहेत 5 प्रकारचे, त्याच्यावरती ज्यावेळेस GST काउन्सिलमध्ये राज्य रिकमेंड करतील केंद्राला त्यावेळेस पेट्रोलवरती पण GST लागेल, तोपर्यंत पेट्रोलवर GST लागू होणार नाही. आणि 9(1) मध्ये सप्लायरची जबाबदारी आहे की जो नोटिफाईड टॅक्स रेट आहे त्या गुड्स किंवा सर्व्हिसवरती तो सप्लायरने काय करायचा, कलेक्ट करायचा. 9(1) मध्ये जो सप्लाय होईल त्याच्यावरती गुड सर्व्हिसेस काही असो त्याच्यावरती नोटिफिकेशन काढून गव्हर्नमेंट सांगेल की टॅक्स रेट किती लागेल, जो 20% जास्त नसेल CGST मध्ये, आणि 20% जास्त नसेल AGST मध्ये, आणि 40% जास्त नसेल IGST मध्ये. जर राज्याबाहेर सप्लाय केला म्हणजे इंटरस्टेट तर IGST लागेल, आणि इंट्रास्टेट सप्लाय असेल तर CGST AGST येईल. म्हणजे ओव्हरऑल टॅक्स 40% जास्त नसेल हे दिलं आहे. इथे सप्लायर इनवॉइस बनवेल आणि टॅक्स कलेक्ट करेल आणि गव्हर्नमेंटकडे जमा करेल. आणि 9(3) मध्ये काय दिलं आहे की नोटिफाय केलेले गुड सर्व्हिस आहेत ते नोटिफाय केलेले गुड सर्व्हिस सप्लायर सप्लाय करेल, टॅक्स जमा करण्याची जबाबदारी रिसिपियंटची राहील, जो परचेस करेल त्याची राहील. कुठले नोटिफाईड गुड सर्व्हिस 9(3) मध्ये जे तुम्ही सर्व्हिस देत असाल, एक्झाम्पल लीगल सर्व्हिस आहे, तुम्ही सप्लायर असाल, तुमची जबाबदारी नाही टॅक्स जमा करायची, जो सर्व्हिस तुमच्याकडनं घेईल त्याची जबाबदारी आहे. अशा तिकडे नोटिफाईड जी यादी आहे त्यामध्ये अराउंड 20 सर्व्हिस असतील आणि गुड्स 7 ते 8 असतील, जास्त नाही आहेत. त्यातले माझे गुड्स नसतील तर मला मग फॉरवर्ड चार्जमध्ये सप्लायरला टॅक्स जमा करायचा. 9(4) जो आहे या 9(4) मध्ये अनरजिस्टर्ड पर्सनकडनं जर बिल्डर किंवा प्रमोटर, जे बिल्डर असतात ना, त्यांनी काही परचेस केलं म्हणजे गव्हर्नमेंटनी 1 एप्रिल 2019ला हा जो सेक्शन आहे हा बदलला. अगोदर तो असा होता की अनरजिस्टर्ड पर्सनकडनं कोणीही परचेस केलं, अनरजिस्टर्ड पर्सनकडनं कोणीही परचेस केलं तर त्या म्हणजे जर मी झेरॉक्स काढली तर मी एक झेरॉक्स काढला 500 रुपयाचा, तर या 500 रुपयावरती GST मला द्यावा लागेल, कारण झेरॉक्स मला अनरजिस्टर्ड असेल तर. म्हणजे अनरजिस्टर्ड पर्सनकडनं काही परचेस केलं रजिस्टर्ड पर्सननी. आता ही जी प्रोव्हिजन होती ही फारच लोकांना जाचक वाटली की कशासाठी आम्हाला GST भरायला लावताय तुम्ही. आम्ही GST भरणार आणि त्याचा ITC पण घेणार, इनपुट टॅक्स क्रेडिट घेणार, मग हे अकाउंटिंग करा, भरा चार्जेस आणि मग ITC घ्या. काम का वाढवता? GST कशाकरता आणला तुम्ही? ईज ऑफ डुईंग बिझनेस. हा डिफिकल्ट झाला बिझनेस. मग गव्हर्नमेंटनी ही जी तरतूद आहे 9(4) ही स्थगित केली. स्थगित करत 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 तो 1 जुलै 2017 पासून 31 मार्च 2019 पर्यंत या सेक्शनचा जो प्रभाव होता हा कायम स्थगित केल्यामुळे कधी प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट झालाच नाही. आणि ही तरतूद काय लोक ऐकणार नाहीत, इंडस्ट्री ऐकणार नाही, व्यापारी ऐकणार नाही, त्यामुळे त्यांनी सेक्शन चेंज केला. आणि 1 एप्रिल 2019 पासनं काय केलं त्यांनी रिअल इस्टेटचं टॅक्सेशन मेथड चेंज केली आणि त्यामध्ये त्यांनी 1% आणि 5% असे यील्डचे रेट आणले. जर तुम्ही 45 लाखापर्यंत फ्लॅट परचेस केला बिल्डरकडनं तर 1% GST लागतो, आणि 45 लाखाच्या पुढचा फ्लॅट असेल तर 5% GST लागतो. आलं लक्षात? आणि इनपुट टॅक्स क्रेडिट बिल्डरला मिळणार नाही असं होतं. आता जर बिल्डरला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही तर बिल्डर काय करेल? मॅक्झिमम अनरजिस्टर्ड डीलरकडनं परचेस करायचा प्रयत्न करेल, कारण ITCचा आपल्याला काय बेनिफिट मिळणार नाही आहे. म्हणून त्याला 9(4) मध्ये रिस्ट्रिक्ट केलं की तुम्ही सिमेंट जे आहे हे रजिस्टर्ड पर्सनकडनंच घेतलं पाहिजे, नाही घेतलं तर 28% GST भरायला लागेल, जेवढं सिमेंट अनरजिस्टर्डकडनं घ्याल त्यावेळेस. आणि इतर इनपुट आणि इनपुट सर्व्हिसेस आहेत या 80% इनपुट आणि इनपुट सर्व्हिसेस या रजिस्टर्ड पर्सनकडनंच घेतल्या पाहिजे.
20% घेऊ शकतात अनरजिस्टर्ड पर्सनकडनं. आणखीन कॅपिटल गुड्स, मशिनरी, कम्प्युटर, कॅपिटल गुड्स आहेत ना, फर्निचर, हे पण त्यांना रजिस्टर्ड पर्सनकडनंच घ्यायला लागेल. आणि जर हे परचेस केलं अनरजिस्टर्ड पर्सनकडनं तर जो काही त्या गुड्सचा रेट असेल 12% आहे, 12% GST भरा रिव्हर्स चार्जमध्ये, 18% आहे, 18% GST भरा. अशा प्रकारे इथे जर 70% भरले, 10% कमी झाले, जर मी 100 रुपयाचं परचेस करायला पाहिजे केलेलं आहे, 70 केलं अनरजिस्टर आणि 30 केलं रजिस्टर, 70 केलं रजिस्टर आणि 30 केलं अनरजिस्टर्ड डीलर कार्ड, तर 80पर्यंत त्यांना सांगितलं ना कंपल्शन, तर 10% जो शॉर्टफॉल आहे 10 रुपयावरती 18% GST भरायचं. संपलं. आलं लक्षात? हे फक्त कोणावरती आहे? प्रमोटर बिल्डर यांच्यावरच आहे. सगळ्यांसाठी नाही 9.4. मी परत घ्यायला तो सेक्शन 9 घेईन तो आहे, परत घेईन. मी बऱ्याच वेळा असं करतो की जे महत्त्वाचं आहे ते रिपीटली बघतो, कारण सगळे जाऊन काय होमवर्क करतील अशी मी अपेक्षा ठेवत नाही. त्यामुळे मी मॅक्झिमम बोलून त्यांच्या डोक्यात कानात जेवढं जाईल आणि डोक्यात फीड होईल तेवढं चांगलं. नाही होत. तुम्ही नवीन जेव्हा तुम्ही बॅच सुरू करताना तुम्हाला 2-4 बॅच तुम्ही कराल होमवर्क वगैरे, नंतर मग तुम्ही रुटीनमध्ये अडकून जाता आणि काय होत नाही. मग मी अशाच प्रकारे बोलतो की परत बोलत राहा आणि मुख्य मुद्दे आहेत हे एकदम फिट झाले पाहिजे माइंडमध्ये. तुम्ही होमवर्क केला वेल अँड गुड. तर याप्रमाणे सेक्शन 9(1) जो आहे हा कशा करताय? फॉरवर्ड चार्ज. 9(2) पेट्रोलियम प्रोडक्ट, नंतर येतील GSTमध्ये 9(3) नोटिफाईड गुड सर्व्हिस जो घेईल तो GST पे करेल. आणि 9(4) जर बिल्डरने अनरजिस्टर्ड पर्सनकडनं परचेस केलं तर मग त्याच्यावरती काय असेल? GST भरण्याची लायबिलिटी असेल. आणि 9(4)(5) जो आहे हा बदलत्या काळानुसार गव्हर्नमेंटनी इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर थ्रू सप्लाय होत असेल तर मग GST देण्याची जबाबदारी डीम सप्लायर कोण आहे? ई कॉमर्स ऑपरेटर. आणि ह्याच्यामध्ये सर्व्हिसेस ते नोटिफाय करतील. यात गुड्स नाही, सर्व्हिसेस काही नोटिफाय करतील ज्या ECOनी दिल्या तर ECO लायबल राहील GST भरण्याकरता. आता ह्याच्यामध्ये जसं आपण बघतो ओला किंवा उबर आहे. आता ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत ते आपल्या एस टी महामंडळाच्या बसने जातील, बरोबर आहे. जे ओला उबर मागवतात म्हणजे ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. आता ओला उबर जो व्यक्ती चालवतो त्याची आर्थिक परिस्थिती चांगली असेल का? नसेल. म्हणजे तो GST कलेक्ट करूच शकत नाही ना, तो GST नंबर घेणारच नाही ना. लक्षात घ्या. मग इथे काय केलं गव्हर्नमेंटनी? जो ओला किंवा उबर थ्रू, तर मी समजा एक चेंबूरला गेलो तर माझ्याकडनं 500 रुपये त्यांनी सांगितलं, 500 रुपये की माझे 494 रुपये झाले. तर ह्याच्यावरती काय आहे? इन्क्लुडिंग GST ही अमाऊंट आहे 494. आता मी ऑनलाईन बुकिंग केलं, पैसे कोणाकडे गेले? ओला किंवा उबरकडे गेले. तर ओला किंवा उबरकडे जर ती एंट्री झाली की मी बुकिंग केलेलं आहे, पैसे तुम्ही ड्रायव्हरला कॅश द्या किंवा ऑनलाईन पेमेंट करा, पैसे कोणाकडे जाऊ? बुकिंग झालं, ऑनलाईन कळलं, GST कोण भरणार? ओला किंवा उबर. पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस जर ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू दिली तर ई कॉमर्स ऑपरेटरवरती जबाबदारी आहे की जेवढी अमाऊंटची सर्व्हिस दिली त्याचा GST कोण पे करेल? ई कॉमर्स ऑपरेटर. आलं लक्षात? अशा ह्याच्यामध्ये 4 सर्व्हिस आहेत. आता तरी ह्याच्यामध्ये 4 सर्व्हिस आहेत. 4 सर्व्हिस आहेत. स्विगी किंवा झोमॅटो वरून लोक ऑर्डर करतात, काही फूड मागवतात, बरोबर आहे. इकडे स्विगी किंवा झोमॅटो GST जमा करतात. तुम्ही जी ऑर्डर केली, सपोज तुम्ही जे काय खाणं मागवाल, फूड मागवाल ते 700 रुपयाचं मागवलं, त्याच्यामध्ये 5% GST इन्क्लूड आहे. तो कोण जमा करेल? स्विगी किंवा झोमॅटो. आलं लक्षात? हॉटेल बुकिंग केलं, तुम्हाला कुठे फिरायला जायचं आहे, गोव्याला वेकेशनला जायचं आहे, तुम्ही हॉटेल बुकिंग करा ना पहिल्यापासून. कुठलंही ॲप मिळतं आपल्याला, आपण जाहिराती बघतो, त्या ॲपवर तुम्ही बुकिंग कराल. तुम्ही जसं बुकिंग केलं किंवा 4,500 रुपये तुम्हाला त्यांनी चार्जेस सांगितले, तर ह्याच्यावरती GST कोण जमा करेल? ई कॉमर्स ऑपरेटर जमा करेल. हॉटेल जर रजिस्टर असेल तरी पण काय होईल? ECOवर जबाबदारी आहे GST जमा करा. कळलं? आणखीन काय आहे? जसं आपल्या घरी प्लंबर पाहिजे, इलेक्ट्रिशियन पाहिजे, हे जे बुक केलं ऑनलाईन तर जे चार्जेस पे होतील त्याच्यावर GST ECO भरेल. हाऊसकीपिंग सर्व्हिसला म्हणतात. हाऊसकीपिंग सर्व्हिस जर घेतली ECO थ्रू तर GST ECO भरेल.
ह्या सर्व्हिसमुळे काय झालं, ह्या सर्व्हिसेस इसी थ्रू घेता येतात आणि जे कोण घेत आहेत इनडायरेक्ट टॅक्स आहे. जो सर्व्हिस घेतो त्याला सांगितलं बाबा मला चेंबूरला जायचं आहे, किती रुपये होतील, अराउंड 500 रुपये होतील, मला परवडते, मी गाडी बुक करतो. या 500 रुपये GST किती आहे, काय नाहीच आहे ना. तो असं बोलत नाही की 500 प्लस GST द्या, असं काय बोलत नाही. त्यामुळे जे ह्या सर्व्हिसेस घेतात, हॉटेल बुकिंग, जेवण मागवणं, हाऊसकीपिंग सर्व्हिस आणि पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, या 4 सर्व्हिसवरती आता काय ECO थ्रू सर्व्हिस जर घेतली तर GST लागतो. एक्झॅक्टली कशा प्रकारे लागतो हे मी 9(5) घेईन तेव्हा सांगेन. पण आत्ता मला एवढंच सांगायचं आहे की गव्हर्नमेंटकडे जो टॅक्स जमा होतो त्यातला काही टॅक्स हा सप्लायर आपले गुड सर्व्हिस देतो आणि बाहेरकडनं टॅक्स कलेक्ट करतो आणि जमा करतो. दुसरी पद्धत काय की रिव्हर्स चार्ज आहे, जिकडे सप्लायरची जबाबदारी नाही आहे, सप्लायर आपली सर्व्हिस देईल, गुड सर्व्हिसेस काही देईल आणि रिसिपियंट जो आहे तो टॅक्स जमा करेल. आणि तिसरी बदलत्या काळानुसार ECO आले म्हणून ECOवर त्यांनी प्रोव्हिजन केली की ECOवर जबाबदारी की तुम्ही डीम सप्लायर, आम्ही मानतो की तुम्हीच सप्लायर आहात, तुमच्यामुळे सप्लाय होतोय. ॲक्च्युअल सप्लाय करतोय पण त्याला रिसिपियंटला कोण मिळवतं, ECO मिळवतो. म्हणून ECOवर जबाबदारी की तुम्ही टॅक्स द्यायचं. या 3 माध्यमातून गव्हर्नमेंटला टॅक्स मिळणार आहे. आलं लक्षात. आता तुम्हाला रिव्हर्स चार्ज क्लिअर हवा म्हणून मी अजून एक सांगतो. इन्शुरन्स कंपनी एजंट अपॉइंट करते, बरोबर आहे. एजंट काय करेल, तुमचे कोण नातेवाईक असतील, मित्र असतील, तिकडे आले असतील की इन्शुरन्स काढा, तुम्हाला फायदा आहे, तुम्हाला कसे पैसे मिळतील, तुम्हाला काय फायदा होईल, बेनिफिट काय. आता जर का तुम्ही एजंट थ्रू, एजंटच पॉलिसी काढतात ना, लोकांना इन्शुरन्सबद्दल अवेअरनेस कोण देतात, एजंट देतात. आता एजंटमुळे इन्शुरन्स कंपनीचा बिझनेस होतो की नाही, म्हणजे जर का एका इन्शुरन्स कंपनीला समजा एका महिन्यामध्ये एका एरियामधला 1,50,00,000 जर का बिझनेस मिळाला असेल तर हा कोणी मी दिला, एजंटने दिला. आता या 1,50,00,000वरती काही लाखाचं कमिशन इन्शुरन्स कंपनी कोणाला देईल, एजंटला देईल. याच्यामध्ये रिसिपियंट कोण आहे, या व्यवहारामध्ये रिसिपियंट कोण आहे आणि सप्लायर कोण आहे. इन्शुरन्स कंपनी एजंट नेमले की जा मार्केटमध्ये, जा तुम्ही शहरामध्ये आणि स्कीम लोकांना सांगा, म्हणजे इन्शुरन्स कंपनी रिसिपियंट आहे. बघा पैसे कोण कोणाला देतं. जर का समजा यांनी 10 लाख रुपये कमिशन दिलं असेल एजंटला, तर एजंटनी सर्व्हिस दिली म्हणून कंपनीने त्यांना कमिशन दिलं ना. मग इथे सप्लायर कोण आहे, एजंट आहे, एजंट आहे ना. आणि रिसिपियंट कोण आहे, इन्शुरन्स कंपनी आहे. इन्शुरन्स कंपनीला 1,50,00,000 पॉलिसीज जर का एजंटने काढून दिल्या असतील, बिझनेस कोणाला झाला, इन्शुरन्स कंपनीचा. पण इन्शुरन्स कंपनीला हा बिझनेस दिला कोणी, एजंटने दिला, म्हणून त्यांना कमिशन दिलं 10 लाख. याच्यावर GST कोण देणार, का. का मग तुम्ही उत्तर दिलं म्हणून विचारतो की हां नाही बघा कसं आहे सर. आता जर एजंटवर जबाबदारी ठेवली तर सगळ्यात पहिली गोष्ट एजंटला 22(1) लागू होईल की जोपर्यंत ॲग्रिगेट टर्नओव्हर 22(1)च्या पुढे जात नाही तोपर्यंत त्याला इन्शुरन्स कंपल्सरी करता येणार नाही. एक. आणि दुसरी गोष्ट, इन्शुरन्स कंपन्या ह्या ऑर्गनाइज सेक्टरमध्ये येतात, कळलं. एखादी कंपनी जेव्हा आहे तेव्हा त्यांना काही गोष्टी क्लिअर ठेवायला लागतात, अकाउंट रेकॉर्ड्स, काही कंप्लायन्सेस प्रॉपर करायला लागतात. कंपनी कायद्याप्रमाणे त्यांना काही कंप्लायन्स करायला लागतात, सगळं त्यांना नीट आणि क्लीन ठेवायला लागतं. म्हणजे हे ऑर्गनाइज सेक्टरमध्ये येतं इन्शुरन्स कंपनी, लक्षात घ्या. आता इन्शुरन्स कंपनीकडे जे एजंट आहेत, इन्शुरन्स कंपन्या किती असतील, समजा लेट्स से 50 असतील, तर ह्या 50 कंपन्यांकडे 5 लाख
जर एजंट असतील ना, तर या 5 लाख लोकांना रजिस्ट्रेशन घ्यायला सांगायचं आणि त्यांना टॅक्स वसूल करा आणि जमा करा. इन्शुरन्स कंपनी 50 आहेत, यांनी दिले 10 लाख आणि या लोकांनी 10 लाखापैकी 8 लाख जमाच नाही केले. तर या 5 लाख लोकांना मागे लागण्याकरता GST डिपार्टमेंटला किती लोक लागतील मला सांगा? कोण शोधणार त्यांना? कोण नोटिसा पाठवणार? म्हणजे त्या नोटिसा पाठवून ते एवढे त्यांना खर्च एवढा येईल की जेवढा टॅक्स द्यायचा आहे त्याहून दुप्पट तिप्पट वसुली करता खर्च होईल. म्हणजे अशा ट्रान्झॅक्शनमध्ये एजंटला सोडून ऑर्गॅनिक सेक्टर कोण आहे? इन्शुरन्स कंपनी आहे. मग इन्शुरन्स कंपनीवर जबाबदारी टाका की काय करा, तुम्ही त्यांना पैसे दिलेत ना, सर्व्हिस घेतली, तर तुम्ही टॅक्स द्या. हे सोपं आहे आणि ह्यातनं इझिली टॅक्स वसूल होईल आणि योग्य प्रकारे वसूल होईल, ॲक्युरेट वसूल होईल आणि इझिली वसूल होईल. इथे ॲक्युरसी येणार नाही, ट्रान्झॅक्शन लपवतील, वेळेत टॅक्स भरणार नाही, कर चुकवेगिरी करतील आणि मग गव्हर्नमेंटला तो रिव्हेन्यू वसूल करण्याकरता जो खर्च येईल, जो त्रास होईल, त्यापेक्षा फॉरवर्ड चार्ज म्हणून रिव्हर्स चार्ज आला. रिव्हर्स चार्ज का आला? जिकडे रिसिपियंटकडून टॅक्स घेणं सोपं आहे तिथे रिव्हर्स चार्ज, आणि जिथे रिव्हर्स चार्ज नाही घेऊ शकत तिकडे आता कसं आहे, एक मेडिकल आहे. आता मेडिकलमध्ये जाऊन तुम्ही जर का मेडिसिन घेत असाल आणि सांगितलं की प्रत्येकाची जबाबदारी आहे, तुम्ही देशाचे नागरिक आहात, मेडिसिन घेतल्या त्यावरती बघा टॅक्स किती आहे लिहिलेलं आहे, भरात प्रत्येकाने, कोण भरणार आहे? नाही होत वसुली. म्हणजे इथे काय जबाबदारी गव्हर्नमेंटकडे मजबुरी आहे की त्या दुकानदाराला सांगणं की वस्तू विकल्या तर टॅक्स सकट पैसे घ्यायचे आणि टॅक्स आमच्याकडे जमा करायचे. फॉरवर्ड चार्ज दिल्याशिवाय पर्यायच नाही. आता त्यात पण काय होतं, B2C सप्लाय हा B2C सप्लाय लक्षात घ्या. म्हणजे आता काय मेडिकल शॉप असे आहेत 5% डिस्काउंट देतात, त्या लोक नाही देत. आता जर एक वस्तू 70 रुपयाला येते आणि त्याची MRP 95 आहे, तर ह्यांच्यावरती काय कंट्रोल आहे की 75ला विकावा का 80ला विकावा का 85ला विकावा? तो किती विकू शकतो ना, तो विकेल 85ला, दाखवेल 75. कोण काय करू शकतं? हे केलं, हे सर्रास केलं जातं, हे लोक करतात. कारण की या 75 रुपयाचं बिलच कोण मागत? पहिली गोष्ट B2C मध्ये बिल मागितलं जात नाही. दिलं बिल तरी ते कुठे रेकॉर्डला येत नाही. मी माल विकला 85 रुपयाचा आणि मी दाखवले 75 रुपये किंवा 80 रुपये, या प्रकारे B2C सप्लाय दाखवला जातो. आणि हे ओपन सिक्रेट आहे, माहिती आहे गव्हर्नमेंटला की अशा प्रकारे लोक करतात, पण काही इलाज नाही याच्यावरती, काही इलाज नाही. एक छोट्या शॉपचं पण मोठ्या शहरामध्ये जे भाडं आहे 70-80 हजार रुपये असेल, ते लोक तरी काय करणार? 4 लोक कामाला आहेत, त्यांना 15,000 पगार आहे, काय करणार? म्हणतात हे पैसे मी वाचवतो, यातनंच तर आमचं भाडं भरलं जातं आणि बाकी इन्व्हेस्टमेंट आहे ती काही लाखाची आहे. म्हणजे ज्या प्रकारे बिझनेस कोणी करतो त्याला एवढे कष्ट आहेत, एवढा त्रास आहे की तो म्हणतो 2 पैसे मला मिळायला पाहिजे की नको, तर मी थोडा टॅक्स चोरी करीन तरच पैसे मिळतील. एक मेडिकल काढलं, चालायला लागलं, आणखी 2 मेडिकल बाजूला येतात. कुठल्याही ठिकाणी असंच आहे, जो बिझनेस चालतो आणखी बाकीचे 2 लोक जे बिझनेस काढतात, म्हणजे तो बिझनेस परत काय होतो, त्याचं प्रॉफिट जे आहे ते शेअर होतं. इथे बिझनेस आहे, मार्केट आहे, पण मग आणखीन लोक येणार. त्यामुळे कुठलेही बिझनेस आहेत त्यामध्ये जो B2C सप्लाय होतो त्याची जी योग्य व्हॅल्यू आहे ती दाखवली जात नाही. तसं इथे जेव्हा रिव्हर्स चार्ज आहे तेव्हा इन्शुरन्स कंपनी काय करेल, त्यांनी दिले ना तिकडे 10 लाख रुपये दिले, तर इन्शुरन्स कंपनीचा खर्च आहे, त्यांना दाखवायचं आहे. ते 8 लाख दाखवणार नाही इन्शुरन्स कंपनी. जर त्यांनी 8 लाख दाखवले तर त्यांचं प्रॉफिट 2 लाखाने वाढेल, त्यांना इन्कम टॅक्स जास्त भरायला लागेल. काय फायदा आहे? लक्षात घ्या. इन्शुरन्स कंपनी 10 लाख दिले तर 10 लाख दाखवण्यामध्येच त्यांचा फायदा आहे. इथे योग्य प्रकारे गव्हर्नमेंटला टॅक्स मिळेल. पण हेच जर का एजंटला सांगितलं तर एजंटला काय करेल, एजंट पैसे वेगळे येईल, दाखवले वेगळे, असं करू शकतो. मग गव्हर्नमेंट शोधून काढलं, नोटीस पाठवली, मग त्यांना वसुली होईल. याच्यामध्ये अशा प्रकारे वसूल करण्यापेक्षा रिव्हर्स चार्जेस काय होतो, सुटसुटीतपणा या प्रकारे टॅक्स वसूल करण्यात आहे.
मग क्लिअर होतं ना फॉरवर्ड चार्ज आणि रिव्हर्स चार्जमध्ये फरक काय आणि रिव्हर्स चार्ज का गव्हर्नमेंटने आणला. म्हणजे इथे थ्रेशोल्ड लिमिटचं काही नाही. इकडे जसं इन्शुरन्स कंपनी एजंट अपॉइंट करेल आणि ज्याच्यावरती इन्शुरन्स कंपनीला काय करायचं आहे, टॅक्स जमा करायचा आहे. मग जर इन्शुरन्स कंपनीला टॅक्स जमा करायचा आहे तर पर्सन हु आर रिक्वायर्ड टू पे टॅक्स, म्हणजे इन्शुरन्स कंपनी जी स्थापन होईल त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल, कारण त्यांना रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स द्यायचा आहे. आलं लक्षात. पर्सन लायबल टू पे अंडर रिव्हर्स चार्ज इरेस्पेक्टिव्ह ऑफ द थ्रेशोल्ड लिमिट ॲज पर सेक्शन 9(3) त्याच्यावरती ॲप्लिकेबल होतो 9(3), तर त्याला रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी आहे सेक्शन 24 सबसेक्शन 3 प्रमाणे. पुढे 9(5) तुम्हाला सांगितलं मी, पर्सन लायबल टू पे टॅक्स अंडर सेक्शन 9(5) इरेस्पेक्टिव्ह ऑफ द थ्रेशोल्ड लिमिट कंपल्सरी रजिस्ट्रेशन. रेस्टॉरंट सर्व्हिस, ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर, म्हणजे ओला उबर सारखी एखादी कंपनी आली तर त्यांना या सेक्शन 24(4) प्रमाणे बघा 9(5) मध्ये त्यांना टॅक्स जमा करायचे आहे, पण रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल 24(4) प्रमाणे, हे लक्षात येईल. समजलं ना. तुमच्यावर टॅक्स लागेल, पण तुम्ही मला रजिस्ट्रेशन मी कधी घ्यायचं, रजिस्ट्रेशन कधी घ्यायचं 22(1) प्रमाणे थ्रेशोल्ड लिमिट एक्सिड होईल तेव्हा. नो, इथे काय दिलंय, तुमच्यावरती 9(5) चार्ज असेल तर रजिस्ट्रेशन इमिजिएट करायला लागेल, कंपल्सरी आहे. थ्रेशोल्ड लिमिटचा इथे विचार नाही. समजते ना. NRDP घेतलं मी. त्यानंतर पर्सन हु आर रिक्वायर्ड टू डिडक्ट टॅक्स अंडर सेक्शन 51. आता हे गव्हर्नमेंटचे काय डिपार्टमेंट आहेत, डिपार्टमेंट ऑफ एस्टॅब्लिशमेंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी, गव्हर्नमेंटल एजन्सीज, आणखी काय नोटिफाय केलेले गव्हर्नमेंटनी काय पर्सन्स आहेत, यांना जर ॲग्रीमेंटची व्हॅल्यू 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर सेक्शन 51 प्रमाणे रिसिपियंट कोण आहेत, गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट, एस्टॅब्लिशमेंट सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे, यांना जर सप्लाय केला तर एक महानगरपालिका आहे, त्यांचं एखाद्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालं आणि त्याला जर महानगरपालिकेने ते कॉन्ट्रॅक्ट 5 लाखाचं आहे न 10,000 जरी पेमेंट केले तर ते काय करतं, महानगरपालिका 2% डिडक्ट करून त्याला पेमेंट करतं. हे का ठेवलंय, तो कॉन्ट्रॅक्टर हा जो 5 लाखाचा सप्लाय आहे हा एक्झाम नाही, हा टॅक्सेबल आहे. म्हणजे गव्हर्नमेंटला जरी सप्लाय केला तरी सगळे ट्रान्झॅक्शन्स काय एक्झाम नाही आहेत, गव्हर्नमेंटला पण टॅक्स द्यावा लागतो. मग तो गव्हर्नमेंटकडनं टॅक्स जमा करतो, त्या गव्हर्नमेंटच्या एस्टॅब्लिशमेंटकडनं, डिपार्टमेंटकडनं, लोकल अथॉरिटीकडनं, गव्हर्नमेंट एजन्सीजकडनं टॅक्स कलेक्ट करतो कॉन्ट्रॅक्टर, पण तो जमा करत नाही. तर गव्हर्नमेंटकडे कुठलीही यंत्रणा नाही किंवा कोणाला टॅक्स किती जमा करायला सांग, किती कोणी इन्कम केलं हे गव्हर्नमेंटकडे रेकॉर्ड नाही. मग ह्यांचं काय केलं जातं, यांना सांगितलं जातं की तुमचा म्हणजे गव्हर्नमेंट काय करेल, हा 2% टॅक्स डिडक्ट करेल, 1% CGST, 1% EGST, आणि त्यांचा रिटर्न आहे GSTR 7. त्यात कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला किती अमाऊंट दिली हे देईल, आणि जेव्हा त्याला पेमेंट करेल तेव्हा त्याच्यातनं 2% अमाऊंट कट करून पेमेंट करेल. ह्यातनं काय होईल, तो जेव्हा GSTR 1 भरेल, त्याचा आउटवर्ड सप्लाय जेव्हा दाखवेल तेव्हा त्याला ती अमाऊंट दाखवावी लागेल, तो लपवू शकत नाही. जर लपवली तर मग काय होईल, लगेच डिस्क्रिपन्सी उजेडात येईल. आलं लक्षात. पण जर गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रॅक्ट कोणी घेतलं तर त्यांनी प्रॉपर GST कलेक्ट केलेला भरला पाहिजे. म्हणून गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटकडे साठी किंवा बिझनेससाठी काय सांगितलं आहे की तुमच्याकडे जर टॅक्सेबल सप्लाय तुम्ही करत असाल, जसं बघा आता मला हा नंबर दाखवतो मी, हा एक नंबर आहे, हा इथे आहे सर टॅक्स पेअर. काय दाखवतो हा,
18/11ला काढला आहे. इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन 18/11/2017. कोणाचं आहे? पनवेल सिटी म्युन्सिपल कॉर्पोरेशन. ट्रेड नेम पनवेल म्युन्सिपल कॉर्पोरेशन. ॲक्टिव्ह आहे हे बघा. आता इथे कुठलंही वर्ष काढलं दिसतं GXR 7. आता जो हा नंबर आहे, हा जो नंबर आहे हा पॅन नंबर आहे, बरोबर आहे. हा मी कॉपी केला. इथे सर्च टॅक्स पेअर, सर्च बाय पॅन ऑप्शन आहे. दोन नंबर आहेत बघा यांचे, दिसतात. हे दोन नंबर आहेत. एक नंबर महानगरपालिका काय सर्व्हिस देत असेल त्याच्यावरती GST लागत असेल तर तो घेण्यासाठी, आणि दुसरा नंबर महानगरपालिका कोणाकडनं काय गुड सर्व्हिसेस घेते त्यांचा TDS डिडक्ट करायचा आहे, त्याकरता वेगळा नंबर. तुम्ही हा नंबर चेक कराल तर एक नंबर जो आहे तो TDS साठीच आहे, आणि दुसरा जो आहे तो टॅक्सेबल सप्लाय केला कर आहे. जरी मी आता कुठला दाखवला, हा 1DZ दाखवला, बरोबर आहे. हा दाखवला 1D. आता हा जो नंबर आहे ह्याला मी कॉपी केला आणि इथे आलो सर टॅक्स पेअर. आहे खाली आलो. GSTR 3B आहे, GSTR 1 आहे. ओके. आता गव्हर्नमेंटच्या अशा ऑथॉरिटीज आहेत कुठल्या, तिथे तुम्हाला समजा मी तर लायसन काढतो, तर लायसन करता मला काय चार्जेस भरायला लागतात. आता जर का मी तिकडे चार्जेस भरले तर हा सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे की नाही, मला सर्व्हिस दिली त्याने. आता जर हे सप्लायमध्ये येतं हे ट्रान्झॅक्शन की मी लायसन्स व्हेकल लायसन्स काढण्याकरता काय चार्जेस भरायला लागतात, जर हे एक्झाम नसतील तर हे टॅक्सेबल होतील, हे लक्षात ठेवा. जन्म मृत्यू नोंदणी करायची आहे, जर ह्याचे काय चार्जेस गव्हर्नमेंट घेत असेल तर ही सर्व्हिस आहे की नाही. जर एक्झाम नसेल तर टॅक्सेबल होईल. म्हणजे असं काहीतरी फॅसिलिटीज आहे जी गव्हर्नमेंट किंवा महानगरपालिका प्रोव्हाइड करते नागरिकांना, आणि त्यात काही चार्जेस घेऊन प्रोव्हाइड करते, आणि ती एक्झाम नाही आहे तर त्यांना टॅक्स हा कलेक्ट करावा लागेल आणि तो जमा करावा लागेल. म्हणून वेगळा नंबर त्यांना घ्यायला लागेल. म्हणजे टॅक्सेबल सप्लाय केला, गव्हर्नमेंटने केला, गव्हर्नमेंट अथॉरिटीने केला, लोकल अथॉरिटीने केला, तर त्यांच्याकडे GST नंबर असेल आणि त्यात त्यांनी ते कलेक्ट केलेले पैसे GST जमा करणं त्यांच्याकरता काय या कायद्याप्रमाणे ऑब्लिगेशन आहे, त्यांना पण आहे. टॅक्सेबल सप्लाय करताय तर टॅक्स जमा करा. आणि जर लोकांना ॲज अ पब्लिक ऑथॉरिटी लोकांना काय करायचं, त्यांना गव्हर्नमेंटला म्युन्सिपालिटीला सर्व्हिस द्यायची, रोड बनवायचे, साफसफाई करायची, आरोग्य पाणी याकरता सर्व्हिसेस ते घेतील, एजंटकडनं घेतील. त्यावेळेस एजंटला जेव्हा पेमेंट करतील त्यावेळेस त्यांच्या GST नंबरवरती GSTR 7 वरून ती माहिती गव्हर्नमेंटला प्रोव्हाइड करायची, 1% जमा करायचा तिकडे. कुठे? GSTR 7 वरून. त्यामध्ये तो टॅक्स कलेक्ट केला आहे त्याची माहिती GSTR 1ला द्यायची, 3B टॅक्स भरायचा. 1ला माहिती द्यायची, 3B टॅक्स भरायचा. तसं GSTR 7मध्ये ज्यांच्याकडनं सर्व्हिस घेतली त्यांना जी अमाऊंट दिली त्यांच्याविषयीची माहिती आणि त्यांचा डिडक्ट केलेले 2% अमाऊंट आहे, 1% GST ती जमा करायची. हे ऑब्लिगेशन कोणाला आहे? गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, त्यांच्या एजन्सी, डिपार्टमेंट आणि लोकल अथॉरिटी यांना आहे. आणि त्यासाठी मग सेक्शन 51 मध्ये ती प्रोव्हिजन आहे, आणि त्यासाठी रजिस्ट्रेशन घेणं त्यांना कंपल्सरी आहे. वेदर ऑर नॉट
काय म्हटलंय, वेदर ऑर नॉट सेपरेटली रजिस्टर अंडर धिस ऍक्ट. टीडीएस डिडक्टर म्हणून जर ते टॅक्सेबल सप्लाय करत नसतील तर हे जीएसटी नंबर नसेल. जर टॅक्सेबल सप्लाय करत असतील, जीएसटी नंबर त्यांच्याकडे असेल, तो असला तरी सेपरेट नंबर घ्यायला लागेल टीडीएस डिडक्ट करण्यासाठी आणि जमा करण्यासाठी. कळलं? सेक्शन 51 घेईन मी त्यावेळेस याविषयी अधिक माहिती मिळेल. पण तुम्हाला मी जेवढं सांगितलंय फार काय याच्यात माहिती नाही आहे. एक थ्रेशोल्ड लिमिट आहे 2.5 लाख. 2.5 लाखाच्या वरची अमाऊंट जर का कॉन्ट्रॅक्टची असेल, ॲग्रीमेंटची असेल, तर मग 2% डिडक्ट करावे लागतात. ECOला असं नाही. एक सेक्शन 51 आहे, दुसरा सेक्शन 52 आहे. हा इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटरसाठी आहे. कोणासाठी आहे? इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर. आता हा टी व्ही मी ॲमेझॉनवरून घेतला. ओके, मी जेव्हा पेमेंट करतो तेव्हा हे जे चार्जेस आहेत हे ॲमेझॉनकडे जातात. ओके, जी टी व्हीची कंपनी असेल, डिस्ट्रीब्युटर असेल, मॅन्युफॅक्चरर असेल, तो ॲमेझॉनकडे त्यांची नोंदणी करतो आणि सांगतो की माझा प्रॉडक्ट तुमच्या पोर्टलवर दाखवा, तुमच्या वेबसाईटला दाखवा. लोक बघतात, मागणी करतात, पेमेंट कोणाला जातं? ॲमेझॉनकडे जातं. आता ॲमेझॉनकडे जसं असं हजारो प्रॉडक्ट आहेत, लाखो लोक तिथनं परचेस करतात. या केसमध्ये जे कोण सप्लायर आहेत त्यांनी वस्तू टी व्ही तर विकला, आता टी व्हीवरती 28% टॅक्स आहे. 28% टॅक्स आहे स्मार्ट टी व्हीवरती. म्हणजे जर मी हा टी व्ही 30,000ला घेतला असेल तर या 30,000वरती 30,000 ही 128% अमाऊंट झाली. ओके, तर ह्याच्यातले तुम्ही बघाल तर जे काही 4-5 हजार अमाऊंट होईल तो टॅक्स जमा नाही केला तर गव्हर्नमेंटला लॉस किती आहे? आणि असे जर का लाखो लोक, हजारो लोक जर सप्लाय करत असतील आणि टॅक्स जमा नाही केला त्यांनी, काय करणार? वसुली कशी करणार? मग ह्या ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट हे कोण आहेत? ECO आहे. त्यांना सांगितलं की तुम्ही सेक्शन 52 मध्ये 1 रुपयाची वस्तू जरी तुमच्याकडून विकली गेली तर तुम्ही सप्लायरला जेव्हा पेमेंट कराल ना, 1% कट करा आणि बाकीचं पेमेंट करा, आणि 1% तुम्ही GSTR 8 आहे त्यांना, यात माहिती द्या कोणाला तुम्ही सप्लाय करा. मग ह्या GSTR 8 मध्ये ती माहिती जाते की मी टी व्ही घेतला, ॲमेझॉन थ्रू घेतला. ॲमेझॉन काय करेल की आम्ही एवढे टी व्ही या पार्टीचे विकले, या सप्लायरचे एवढे टी व्ही आमच्या थ्रू विकले गेले. किती अमाऊंट आली? 10 लाख आली. बाकीचं पेमेंट त्यांना करेल, 1% डिडक्ट करून ते गव्हर्नमेंटला देईल. त्यांचं कमिशन कट करेल ॲमेझॉन, 1% TCS जमा करायचा म्हणून तो कट करेल, बाकीचं पेमेंट त्यांना करेल. मग इथे काय झालं, ते सप्लायर ट्रेस करायला गव्हर्नमेंटला सोपं आहे की त्यांनी GSTR 8 मध्ये माहिती दिली की हा GST नंबर आहे, यांना इतकी अमाऊंट सप्लाय यांनी केलेला आहे. मग जर त्यांनी त्यांच्या GSTR 8 मध्ये तो सप्लाय दाखवला नाही किंवा ती अमाऊंट काय मॉडिफाय केली तर तसं करू शकत नाही, लगेच हे पकडले जातील. माझ्याकडे एक केस आली आहे. हां, एक डिझाईन आहे, तो झोमॅटोला सप्लाय करतो. तर झोमॅटोच्या GSTR 8 मध्ये त्याचं नाव आलंय आणि अमाऊंट आली, बरीच अमाऊंट जास्त, आणि त्यामुळे त्याला आम्ही स्वीकार घेतलं. त्याचं म्हणणं असं आहे की मला एवढं टर्नओव्हर नाही, बॅलन्स शीट वगैरे केलं त्याने सांगितलं, आणि GSTR म्हणजे झोमॅटोकडून चूक झाली. पण झोमॅटो कंपनी मोठी आहे त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून जागाच मिळत नाही. त्यामुळे आम्ही काय करतो, तर तुम्ही हा टॅक्स लावला तुम्हाला, तुम्ही अपील म्हणतो. आता तुम्ही हा जो विषय घेतला आहे यात तुम्हाला मी एक सांगतो थोडंसं. जेवणच आहे ना?
इथे बघा GSR 1 आहे. याच्यामध्ये ही सप्लाईज मेड थ्रू ECO आणि सप्लाईज अंडर सेक्शन 9(5) हे 2 कॉलम पहिल्यापासून नव्हते, हे आता आले. 3B मध्ये मला दाखवतो मी. आता हे आत्ता आले. तुमची केस अगोदरची असेल तर अगोदरची म्हणजे कधी अगोदरची आहे ते बघा तुम्ही इकडे. हा 3B काढला. या 3B मध्ये आता 9(5) मध्ये सप्लाय कुठला होतो, तोच आहे ना स्विगीचा. तर ह्याच्यामध्ये काय प्रोव्हिजन आहे की टॅक्सेबल सप्लाईज ऑन विच इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर पेज टॅक्स अंडर सेक्शन 9(5) टू बी फर्निश्ड बाय इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर. म्हणजे माझं हॉटेल आहे बघा. आता मी काय सांगतो लक्षात घ्या. माझं हॉटेल आहे, मी झोमॅटोकडे ऑर्डर केली, झोमॅटोवाला माझ्याकडे येतो किंवा ऑर्डर आहे द्या म्हणून. आता मी बिल बनवणार. आता नॉर्मली बघा कसं आहे की इथे एक कॉर्नरला दुकान आहे, त्यांच्याकडे 90 रुपीजला पावभाजी मिळते. ते होम डिलिव्हरी देत नाही. पण मी झोमॅटोवरती जर का हे मागवलं ना तर मला याची किंमत 120 रुपये आहे. ओके. आता 90 रुपये ज्या वेळेस हा लावत असेल तेव्हा ते हॉटेल रजिस्टर असेल किंवा नसेल. रजिस्टर असलं समजा, दोन रजिस्टर आहे, तर जर का मी इकडे गेलो तर हे 90 रुपयामध्ये म्हणजे ही 105% अमाऊंट असू शकते. झोमॅटोला जेव्हा यांना सप्लाय करायचं आहे तेव्हा यांना काय व्हॅल्यू घ्यायची. जर का बघा, जर ह्यांनी 90 रुपये GST घेतला असेल आणि हे 120 मध्ये पण GST गेला, म्हणजे ही पण 105% आहे, तर याचा अर्थ मी पावभाजीवरती GST 2 वेळा दिला. ओके ना. हे असं नाही आहे की Aनी Bला विकलंय. A कंपनी आहे, मॅन्युफॅक्चरर आहे, डिस्ट्रीब्युटर B आहे, B कडनं मग C होलसेलर आहे आणि मग D माझ्या दुकानाखाली एक ट्रेडर आहे, त्याकडनं मी वस्तू घेतो. असं नाही आहे. हे कसं आहे, मी ज्या वेळेस मागवतोय त्यावेळेस मी सांगतोय की ह्या X कडनं पाहिजे मला, ते देण्याचं काम कोण करतोय, Y करतोय. आता लक्षात ना. म्हणजे इथे 90 वरती पण GST दिला गेला, 120 म्हणजे 2 वेळा GST दिला गेला. असं होईल ना. तर इथे काय केलं जातं, इथे खालचा कॉलम बघा, टॅक्सेबल सप्लाईज मेड बाय रजिस्टर पर्सन थ्रू इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर ऑन विच इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर इज रिक्वायर्ड टू पे अंडर सेक्शन 9(5) टू बी फर्निश्ड बाय रजिस्टर पर्सन मेकिंग सप्लाईज थ्रू इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर. म्हणजे इथे मी फक्त माझी व्हॅल्यू देईन की समजा 100 रुपयाची वस्तू आहे तर मी 105ला विकतो, पण मी ECOला 100लाच विकेन, 105ला देणार नाही. म्हणजे जर का मी झोमॅटो किंवा स्विगीला विकतो तर ही वस्तू 100 रुपयाची आहे तर 100लाच देईन. मी इथे 100 रुपयेच टाकेन. जर का इथे मला टॅक्स व्हॅल्यू असते दिलं असतं ना, इकडे द्यायचंच नाही मला टॅक्स. हा एकदम सप्लाय आहे. तुम्ही ह्याच्यावरती आर्टिकल काय वाचू शकता गुगल करून, तुम्हाला मिळतील की ह्याची प्रोव्हिजन काय. मुळामध्ये असं आहे का. तुमच्या केसमध्ये कसं झालं, तुम्ही त्या व्यक्तीला बोलताय की तुझ्या नावावरती बाबा 1 लाख दाखवले आणि तो म्हणतो 20,000च आहेत. आता जर का ह्यांनी 1 लाख दाखवलेत, कोणी टॅक्सेबल सप्लाईज ऑन विच इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर पे टॅक्स, त्यांना पे करायचं आहे, मग त्यांनी 1 लाखावर टॅक्स तो भरला असेल, त्यांनी भरला असेल. जर 1 लाखाचा सप्लाय माझ्या थ्रू झाला आहे झोमॅटोला तर ह्याच्यावर मला टॅक्स जमाच नाही करायचा आहे. तो एकदम सप्लाय आहे आणि टॅक्स कोण जमा करणार आहे, तर झोमॅटो आहे. म्हणून हे 2 कॉलम आले. हे कशाकरता आले, डिटेल्स ऑफ सप्लाईज नोटिफाईड अंडर सेक्शन 9(5). 9(5) मध्ये या प्रकारे आहे. 2 वेळा टॅक्स लागणार नाही, एकदाच टॅक्स लागेल. म्हणजे ह्या केसमध्ये जी तुमच्याकडे केस आहे, असं दिसतंय की त्याला एकदम सप्लायच त्याने केलं आहे, त्याने टॅक्सवर सप्लाय केलाच नाही. ते GSR 8ला काय पण दाखव, ह्यांनी तो सप्लाय केला आहे, त्याच्यावर तो टॅक्स देणार नाही ना. आणि त्यांनी तर टॅक्स दिलेला आहे, तर टॅक्स मिळाला आहे गव्हर्नमेंटला. जर GSR 8ला ते 10 लाख दाखवत असतील तर त्यांनी त्याच्या GSR 1 मध्ये 3B मध्ये तो टॅक्स भरलाच असेल ना. डिफरन्स आलेला आहे ना, म्हणजे डिफरन्स येऊ दे ना. मग मी तेच सांगतोय, ती तुम्हाला मी दाखवतोय. यातनं काय दिसतं,
की त्यांनी जो सप्लाय केला त्याचं म्हणणं असं आहे की ही मिस्टेक झोमॅटोची आहे. मी 20,000 सप्लाय केला पण त्यांनी लाखभर दाखवले, 2 लाख दाखवले, तर मी काय करू? तो प्रूव्ह करतो की माझ्याकडे बघा, माझ्याकडे डॉक्युमेंट आहेत किंवा माझ्याकडे जी माहिती आहे त्याप्रमाणे माझ्याकडे जो आकडा मी डिक्लेअर केला आहे तो योग्यच आहे. पण माझा प्रश्न असा आहे की त्याचा सप्लाय टॅक्सेबल आहे का? तो जो झोमॅटोला सप्लाय करतो तो मुळात टॅक्सेबलच नाही आहे. तो ते 2 लाख दाखवो किंवा ते काही म्हणू, ह्यांनी जो सप्लाय केला आहे तो दाखवला आहे, तो यात दाखवणं गरजेचं आहे, इकडे दाखवणं गरजेचं आहे. कुठे? एक्झाममध्ये. प्लस हे 3.1 जे आहे याच्यामध्ये टॅक्सेबलची व्हॅल्यू टॅक्सेबलमध्ये जाईल आणि जर झोमॅटोला सप्लाय केला आहे तर ती व्हॅल्यू इकडे येईल. ही जी व्हॅल्यू आली आहे, हा सप्लाय जर झोमॅटो थ्रू केला असेल तर मग ती व्हॅल्यू इथे पण दाखवणं गरजेचं आहे 3.1.1 मध्ये. ओके. हे कधीपासून आलं रिटर्न? झालंय बरेच, त्याला पण वर्ष होऊन गेलं असं. हां, बघायला लागेल, हे पण कधी यायला बघायला लागेल. पण आता हा सप्लाय टॅक्सेबल नाही आहे, 2दा टॅक्स लागत नाही, हे लक्षात घ्या पहिली गोष्ट. म्हणजे हॉटेलवाला ज्या वेळेस झोमॅटोला देतो तेव्हा तो एकदम सप्लाय करतो आणि झोमॅटोवरच जबाबदारी आहे की टॅक्स ते जमा करतील. त्यामुळे तो पण अँगल तुम्ही चेक करा. तुम्ही ज्या सेक्टरचं काही काम करता तेव्हा त्या सेक्टरसाठी काय तरतुदी आहेत हे पहिले बघायला पाहिजे, कारण हे स्पेशल आहे. ई कॉमर्ससाठी स्पेशल आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. पुढे एजंट आहे. आता एजंट हे असे आहेत की इनवॉइस इन इज ओन नेम. बघा, मी तुम्हाला एजंट म्हणून अपॉइंट केलं आहे, मी दिल्लीला आहे, तुम्ही मुंबईला आहात. आता समजा एक माझी एक काहीतरी नवीन इन्व्हेन्शन मी केलं, नवीन खोज आहे माझी, इकडून ॲटम आहे, तुमच्या मार्केटला मी द्यायला गेलो मुंबईला तर मला कोण विचारत नाही, विकला जाणार नाही. पण जर रिप्युटेड कोण व्यक्ती असतो, जसं विजय सेल्स आहे, त्यांना एक कंपनी सांगितलं आमचा टी व्ही विकला ठेवा तुम्ही एजंट आहात आमचे, तर मग काय केलं जातं, तो आपल्या इनवॉइसवरती विकतो. वॉरंटी, गॅरंटी, रिप्लेसमेंट सगळं तो बघतो. म्हणजे अशा एजंटची गरज असते. जर असा एजंट म्हणून तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी. आलं लक्षात? एखाद्या कंपनीने एजंट म्हणून कोणाला नेमलं आणि तो अनरजिस्टर्ड पर्सन असेल पण तो एजंट म्हणून नेमला गेला आणि तो आपल्या इनवॉइसवरती बिझनेस करणार आहे, तर त्याला रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी आहे. जर का तो आपला इनवॉइस नाही बनवत, इनवॉइस ऑन बिहाफ ऑफ प्रिन्सिपल असेल, तर मग त्याला ॲग्रिगेट टर्नओव्हर जसा त्याला 22 पर्यंत एक्सिड होईल, मग रजिस्ट्रेशन तेव्हा घ्यायला लागेल. हे सर्क्युलर आहे, या सर्क्युलरमध्ये हे दिलेलं आहे. एजंटला रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी आहे, पण असे एजंट जे प्रिन्सिपलच्या नावाने इनवॉइस बनवत नाही, स्वतःच्या नावाने इनवॉइस बनवतात, अशा एजंटना रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी आहे. ISD, इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर. ओके, हे कोण असतात? हे कशाकरता केलं आहे? बघा, जेव्हा एखादी मोठी बँक असते तेव्हा बँक इंटरव्ह्यू करते. बँकेच्या ब्रँचेस कुठे आहेत? महाराष्ट्रामध्ये पण आहे, गुजरातमध्ये पण आहे, गोवा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. समजा SBI आहे, तर SBI सगळ्या बँकांचं काय करेल, त्यांचं समजा एक IT डिपार्टमेंट आहे, एखाद्या कंपनीला कॉन्टॅक्ट देईल की सगळ्या आमच्या ब्रँचेस तुम्ही काय बघायच्या, त्याचा मेंटेनन्स करायचं. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, इंटेरियर, ह्या कुठल्या सर्व्हिसेस ज्या असतात या सगळ्या, समजा हेड ऑफिस मुंबईला आहे, तर मुंबईच्याच ऑफिस थ्रू पूर्ण इंडियाचा काय होईल, भारताचा काय होईल, ॲडमिनिस्ट्रेशन ते केलं जाईल. सगळ्या ब्रँचेस करता, सगळ्या देशाच्या सगळ्या राज्यांकरता ऑर्डर देणं, त्यांना पेमेंट करणं, इनवॉइस घेणं, हे कोण करेल? हेड ऑफिस करेल. पेमेंट हेड ऑफिस करेल. इन्कम टॅक्स पॉईंट ऑफ व्ह्यू एकच नंबर आहे त्यांचा, हे लक्षात घ्या. GST करता सगळ्या राज्यांमध्ये ती बँक किंवा इन्शुरन्स कंपनी किंवा मोबाईल ऑपरेटर यांना रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. पण इन्कम टॅक्ससाठी एकच नंबर आहे. ते एकाच ठिकाणावरनं ह्या सगळ्या गोष्टी करणं त्यांना काय असतं, सोपं असतं, गरजेचं असतं की अधिकार हेड ऑफिसकडेच आहे, हेड ऑफिस जबाबदार आहे. मग ह्या केसमध्ये
होतं कसं की हेड ऑफिसचा सप्लाय समजा 100 रुपये, ओके, टर्नओव्हर 100 रुपये, पण त्यांच्या नावाने 10,000चं सर्व्हिस घेतली, अशी बिलं येणार. अरे इथे या ब्रँच करता 10 रुपये सर्व्हिस घेतली आहे, बाकी 10,000 सर्व्हिस बाकी या 30-40 ब्रँचची आहे, की हजारो ब्रँच त्यांच्या असेल त्याच्याकरता घेतलेली आहे. मग ज्या ब्रँच करता जी सर्व्हिस घेतली त्यांचा इनपुट टॅक्स क्रेडिट त्या ब्रँचला डिस्ट्रीब्यूट करायचा असेल तर त्यासाठी त्यांना वेगळं रजिस्ट्रेशन इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर म्हणून घेता येतं. इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर मीन्स an office of the supplier of goods, services or both, which receives tax invoices issued under section 31 toward the receipt of input service. सर्व्हिस त्यांनी घेतले म्हणून ते इनवॉइस त्यांच्या नावाने येईल. इश्यू द प्रिस्क्राइब डॉक्युमेंट फॉर द पर्पज ऑफ डिस्ट्रीब्यूट करण्याकरता ते डॉक्युमेंट बनवतील आणि त्या ब्रँचला जो काय सर्व्हिस घेतली आहे त्यांना तो त्यांचा क्रेडिट ऑफ CGST, AGST, IGST, TGST काय करतील, डिस्ट्रीब्यूट करतील टू अ सप्लायर ऑफ टॅक्सेबल गुड सर्व्हिसेस हॅव्हिंग द सेम पॅन. दुसऱ्या त्यांच्या ब्रँचला, त्यांच्या दुसऱ्या ब्रँचला ती सर्व्हिस ही घेतली आहे सर्व्हिससाठी. ओके, ECO आहे पर्सन्स हू सप्लाय गुड्स और सर्व्हिसेस और बोथ. आता इथे काय म्हटलंय, गुड सर्व्हिसेस दिल्या जातात ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू. 9(5) मधल्या आहेत त्या वेगळ्या आहेत. ओके, 9(5) मधल्या 4 त्या वेगळ्या आहेत. त्या सोडून दुसऱ्या गुड सर्व्हिसेस दिल्या जातात कोणाकडनं, ECO थ्रू. पर्सन्स हू सप्लाय गुड सर्व्हिसेस, जो पर्सन्स गुड सर्व्हिसेस सप्लाय करतो कोणा थ्रू करतो, ECO थ्रू करतो. पैसे ECO कडे जातात आणि ECO 1% डिडक्ट करून त्याला पेमेंट करतो. असा जो व्यक्ती आहे पर्सन सप्लाईंग थ्रू ECO, रजिस्ट्रेशन त्याला घ्यायला लागेल. जर तुम्ही अशा ECO प्लॅटफॉर्म थ्रू सप्लाय करणार असाल गुड सर्व्हिसेस तर तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. सेक्शन 24 सबसेक्शन 9. ओके, आता यातनं सर्व्हिस प्रोव्हायडरला काय केलं, सूट दिली की सर्व्हिस प्रोव्हायडर नोटिफिकेशन काढलं 65/2017 15/11/17 की सर्व्हिस प्रोव्हायडरला ही 4 राज्यांमध्ये 10 लाख, बाकी राज्यांमध्ये 20 लाख जोपर्यंत एक्सिड होत नाही तोपर्यंत सर्व्हिस प्रोव्हायडर ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू सर्व्हिस देऊ शकतात विदाऊट टेकिंग एनी रजिस्ट्रेशन. आणि तुम्हाला मी आता सांगितलं की जसं झेप्टो आलं 1 ऑक्टोबर 2023 पासनं, जे छोटे गुडचे सप्लायर आहेत त्यांना पण ECO थ्रू सप्लाय करा, रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. आणि कंपोजिशन डिझायरला आपण त्याने अलाउड केलं, त्यामुळे या सेक्शनचा आता इफेक्ट संपुष्टात आला की नाही आला, संपला विषय, संपलाय त्याचा. उपयोग आहे या सेक्शनचा, आता काही उपयोग नाही. ECO थ्रू गुड सर्व्हिसेस सप्लाय होऊ शकतात. रजिस्ट्रेशन घेणं 22(1) प्रमाणे ठरेल. आता ॲग्री टर्नओव्हर एक्सिड झाला तर रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. ECO थ्रू सप्लाय करतो म्हणजे काय विशेष बाब राहिलेली नाही, आता हे कॉमन झालंय. छोटे सप्लायर पण ECO थ्रू सप्लाय करण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही. आणि जे ECO आहे ज्यांना सेक्शन 52 मध्ये त्यांच्याकडे पैसे जातात, एक ECO असे असतात की ECO थ्रू सप्लाय होईल पण पैसे ECOला मिळणार नाही. मी एक प्लॅटफॉर्म बनवला आहे, इकडे बायर आणि सेलर एकमेकांना भेटतील, सेलिंग होईल, बाईंग होईल, पैसे मला मिळणार नाही. जे काय बाईंग सेलिंग होईल त्यावरती ECOला कमिशन मिळतं, पण त्याच्याकडे पैसे जात नाही किंवा सेलरकडनं बायरला प्रॉपर गुड सर्व्हिस दिल्या जातात की नाही हे बघण्याची जबाबदारी ECO घेतच नाही. त्याला पैसेच जात नाही तेव्हा त्याला 52 ॲप्लिकेबल होत नाही. लायबल फॉर रजिस्ट्रेशन वेन ही इज रिक्वायर्ड टू, पैसे तर त्या मिळत असतील तर तो डिडक्ट करू शकेल ना. त्याकडे पैसेच जात नसतील डिडक्ट नाही करू शकत. त्यामुळे असे ECO जे पैसे घेतात आणि मग सप्लायरला पेमेंट करतात, प्रॉपर गुड्स सर्व्हिस डिस्पॅच झाले की नाही हे बघून मग ते पेमेंट करतात, अशांना काय होईल, अशा ECOला असा प्लॅटफॉर्म असेल तर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटरला रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी आहे, ज्यांना 52 सेक्शन लागू होतो. ओके, OIDR सर्व्हिस प्रोव्हायडर, OIDR सर्व्हिस प्रोव्हायडर. आता
कोण गेम्स खेळतं, कोण म्युझिक ऐकतं, वेगवेगळ्या ॲपवरती, वेगवेगळ्या वेबसाईटवरती. तसंच क्लाउड सर्व्हिस घेतली जाते. क्लाउड डेटा माझा क्लाउडवर आहे. म्हणजे बघा कसं आहे, आता टॅली वापरतो मी, डेटा माझा या कम्प्युटरवरती आहे. तर मला मी कुठे लग्नाला गेलो, मी कुठे फिरायला गेलो, मी कुठे बाहेर कामानिमित्त गेलो आणि कोणी विचारते बेटा हे गुड्स आहेत का, काय रेट आहे, मी बोलेन आता मी ऑफिसला नाही आहे, बरोबर ना. जर मी एक छोटा लॅपटॉप घेऊन कुठे बाहेर गेलो आणि डेटा माझा क्लाउडवरती असेल, कसं होतं मी लॅपटॉप घेऊन फिरतोय तेव्हा बिलिंग इथे होतंय, बिलिंग इथे होतंय म्हणजे डेटा काय होतो इकडे अपडेट होतो, नवीन परचेज झालं, सेल झालं, आत्ता रेट काय चाललाय हे कळण्याकरता डेटा आहे ना. जसं तुम्ही ATMमधनं पैसे काढता, तुमच्या अकाउंटला पैसे कुठे आहेत याचा रेकॉर्ड कुठे आहे, याचा रेकॉर्ड एका सर्व्हरला आहे आणि त्या सर्व्हरला ATM कनेक्ट आहे, त्या सर्व्हरला बँकेचा कम्प्युटर कनेक्ट आहे. आलं लक्षात ना. त्यामुळे कोणी पैसे विड्रॉ केले ती एंट्री कुठे आहे, सर्व्हरला आहे, एंट्री अपडेट होते, पैसे आहेत की नाही हे लगेच कळतं. तसंच डेटा जर क्लाउडला असेल तर ती क्लाउड सर्व्हिस देणारे असे वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत. तिकडे चार्जेस भरले तर मला काय मिळतं, तिकडे सॉफ्टवेअर वापरता येतं, डेटाही माझ्या तिथेच राहतो. ही क्लाउड सर्व्हिस देणारे कुठे आहेत, भारताबाहेर आहेत. आणि सर्व्हिस घेणारा कोण आहे, जर अनरजिस्टर्ड पर्सन असेल तर गव्हर्नमेंटला GST कसा मिळणार. जर अशी क्लाउड सर्व्हिस रजिस्टर्ड पर्सनने घेतली तर GST भरा, त्यांना सांगता येईल रिव्हर्स चार्जमध्ये. पण जर तुम्ही नेटफ्लिक्स वापरताय, बरोबर आहे, गेम खेळताय, कुठली माहिती तुम्हाला सर्च करायची आहे ती अशा कुठल्या वेबसाईट थ्रू, ॲप थ्रू घेत आहे आणि ज्याचं डेस्टिनेशन भारताबाहेर आहे, पेड सर्व्हिसेस आहेत, ते भारतातल्या लोकांकडनं पैसे घेऊन त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. सर्व्हिस घेतली, सप्लाय आहे, टॅक्स मिळणार आहे नाही. मग जर तसा टॅक्स घ्यायचा असेल तर जे असे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत जे ऑनलाईन इन्फॉर्मेशन आणि डेटाबेस ॲक्सेस सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, मीन्स OIDR सर्व्हिस डिफाईन केली आहे सेक्शन 2मध्ये IGST ॲक्टमध्ये, सबसेक्शन क्लॉज 17मध्ये, की त्याची डिलिव्हरी मीन्स सर्व्हिस, त्याची डिलिव्हरी इज mediated by information technology over the internet or an electronic network and the nature of which renders their supply essentially automated. प्रोग्रामिंग केलेलं आहे की तुम्ही तिकडे जाल, वेबसाईट काढाल, क्लिक कराल, तुम्हाला सर्व्हिस पाहिजे, पेमेंट विचारेल, पेमेंट दिलं काय तुम्हाला ॲक्सेस चालू, 1 वर्षाकरता तुम्हाला सबस्क्रिप्शन मिळेल. मिनिमल ह्युमन इंटरव्हेन्शन असतं आणि इम्पॉसिबल टू इन्श्युअर इन द ॲब्सेन्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे आणि इन्क्लूड्स या सर्व्हिसेस खाली दिल्यात. ॲडव्हर्टायझिंग ऑन द इंटरनेट, प्रोव्हाइडिंग क्लाउड सर्व्हिस, प्रोव्हाइडिंग ई-बुक, मूवीज, म्युझिक, सॉफ्टवेअर, अदर इंटेंजिबल थ्रू telecommunication network or internet, providing data or information retrievable or otherwise to any person in electronic form through a computer network, आणि online movies, television shows, music, live digital data storage, online gaming excluding the online money gaming as defined in section 280B of the CGST Act. या सर्व्हिसेस जे प्रोव्हाइड करतात, एव्हरी पर्सन सप्लाइंग online information and database access and retrieval services from a place outside India to a person in India other than कोण, रजिस्टर्ड पर्सन, तर यांना रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. कारण ह्यांची वन टाइम ॲक्टिव्हिटी नाही आहे. तुम्ही यांना NRB म्हणाल, यांचा परमनंट सेटअप आहे आणि जो भारतामधनं वापरला जातो कुणाकडनं, अनरजिस्टर्ड पर्सनकडनं. आता जर यांनी रजिस्ट्रेशन नाही घेतलं तर गव्हर्नमेंट काय करेल की साईट ब्लॉक करा, ते ॲप आहे त्यावरती बंदी घाला. ते म्हणते ठीक आहे ना, आम्ही सर्व्हिस देतो, आम्हाला बिझनेस मिळतो, आम्ही टॅक्स देऊ. मग जर त्यांच्याकडनं टॅक्स घ्यायचा असेल तर तरतूद आली पाहिजे, ही तरतूद आहे. आलं लक्षात. रजिस्ट्रेशन घेण्याकरता हे सेक्शन इथे काय येईल, त्यांना कंपल्शन झालं रजिस्ट्रेशन घेण्याकरता, ते रजिस्ट्रेशन घेतील. हा सेक्शन अमेंड होऊन आलाय. ओके, अमेंडमेंट ॲक्ट 2023 1 ऑक्टोबर 2023 ला आला.
गव्हर्नमेंटनी ह्या ॲक्टमध्ये स्पेशली जे ऑनलाईन मनी गेमिंग आहेत त्याच्याकरता बरेच बदल केले. तुम्हाला मी काढून दाखवतो, थोडं तुम्हाला आयडिया येईल. थोडा ब्रेक घेऊया का इथे? थोडा वेळ लागेल ह्याला, थोडं मला सांगण्यासारखं याच्यामध्ये.